नमस्कार मित्रांनो, आज आपण वेग वेळ अंतर या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। हा प्रश्न SRPF गट क्रमांक 1 पुणे या परीक्षेत विचारला होता। ठीक आहे, तर प्रश्न असा आहे, ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी आहे, ती एका सेकंदात किती मीटर अंतर जाईल। बघा, आता प्रश्न सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, प्रश्न समजून घेऊया। ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी म्हणजे एक गाडी आहे, ती एका तासाला किती अंतर कव्हर करते, 72 किलोमीटर कव्हर करते। पुढे प्रश्न काय म्हणतोय, एका सेकंदात किती मीटर अंतर जाईल, म्हणजे तीच गाडी एका सेकंडमध्ये किती मीटर अंतर कव्हर करेल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप आज सोल्युशन बघूया। सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जी माहिती प्रश्नामध्ये दिली आहे ती आपण लिहून घेऊया। आता वेग दिला, आपल्याला वेग किती दिला आहे, 72 किलोमीटर प्रति तास आहे, ते लिहून घेतला। वेळ दिला, वेळ किती दिला आहे, 1 सेकंद आहे, 1 सेकंद लिहून घेतलं। आता आपल्याला अंतर काढायचं, अंतर कशामध्ये काढायचं आहे, मीटरमध्ये काढायचं आहे। ठीक आहे, आता बघा, अंतर बरोबर काय असतं, अंतराचं सूत्र काय, अंतर बरोबर वेग गुणाकार वेळ असतो। इंग्लिशमध्ये काय बोलतात, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाईम। आता पुढची स्टेप काय, या सूत्रामध्ये किमती ठेवूया। अंतर आपल्याला काढायचं, अंतर मी तसंच ठेवलं। स्पीड किती दिलं आहे, म्हणजे वेग किती दिलं आहे, 72 किलोमीटर प्रति तास, 72 लिहिले। आता लक्ष देऊन ऐका, किलोमीटर प्रति तास या एककाचे रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल, मीटर प्रति सेकंडमध्ये करावं लागेल। का करायचं, कारण उत्तर कशामध्ये काढायचं, आपल्याला मीटरमध्ये काढायचं आहे। ठीक आहे, आता बघा रूपांतर कसं करायचं आहे, किलोमीटर, एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात, 1000 मीटर असतात, म्हणून 1000ने काय करायचं, गुणाकार केला। आता तास आहे, एक तास, एका तासामध्ये किती सेकंद असतात, 3700 सेकंद असतात, म्हणून तासाला कशाने गुणाकार केला, 3600ने गुणाकार केला। आता एकक कशात कन्वर्ट झाले, मीटर प्रति सेकंडमध्ये। ठीक आहे, मीटर प्रति सेकंड गुणाकार वेळ किती दिला आपल्याला, वेळ 1 सेकंद आहे, 1 सेकंद लिहिलं। आता काय करायचं आहे, ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे। आता बघा, अंशामध्ये सेकंद आहे आणि छेदामध्ये पण सेकंद आहे। अंश आणि छेद समान संख्या असले तर काय होते, कॅन्सल होते, तर सेकंडला कॅन्सल झाले। आता ह्याला पण सिम्प्लिफाय करूया। अंशामध्ये 2 शून्य आहेत, छेदामध्ये पण 2 शून्य, काय होतील, कॅन्सल होतील, कॅन्सल केले। 36ने 72ला पूर्ण भाग जातो, 36 एके 36, 36 दुने 72, वरती किती उरले, 2 गुणाकार 10 गुणाकार m। एकक लिहायला विसरायचं नाही मित्रांनो। ठीक आहे, आता बघू, ह्याला सिम्प्लिफाय करू परत। 10 दुने 20 मीटर, हे काय असणार आहे, आपलं आन्सर असणार आहे, ऑप्शन काय असणार आहे, सी। मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, किंवा तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। थँक्यू।